राधानगरी तालुका हा तसा वाड्या वस्त्यांचा तालुका आहे, दुर्गम भागांचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगा तेवढ्याच यशस्वीपणे पोहोचलेली नाही आजपर्यंत, आपण असं म्हणू शकतो. त्यासाठी तुमचे प्रयत्न आहेत की शाळांमध्ये गळतीचं प्रमाण वाढणं म्हणजे गुन्हेगारीला एक रॉ मटेरियल पुरवलं जाणं. जितक्या शाळा तुम्ही बंद करता तितके तुरुंग तुम्ही उघडता असं समाजशास्त्रज्ञ म्हणतात. हा प्रश्न किती गंभीर आहे तुमच्या दृष्टीनं आजच्या काळात सुद्धा? नाही, आता काय झालंय बघा की जिथं डोंगराळ तालुके आहेत, जिथं वाड्या वस्त्या आहेत, तिथल्या शिक्षण व्यवस्था उभा करणं हे थोडं आव्हानात्मक आहे. म्हणजे काय झालंय आता की कामासाठी मुलं बाहेर जात आहेत, पालक बाहेर जात आहेत, काय म्हणते स्थलांतर व्हायला लागले. अशा कालावधीत गावात राहणारे जे काही नागरिक आहेत त्यांची संख्या कमी व्हायला लागली. बरोबर. हा, त्यामुळे त्याची पटसंख्या शाळेतल्या मुलांची कमी व्हायला लागली. आणि मग त्याचा परिणाम काय व्हायला की समजा ठीक आहे एखाद्या ठिकाणी 4थी पर्यंत शाळा आहे, बरोबर, 5वीच्या वर्गासाठी तिथून 4 किलोमीटरवर जावं लागते. तर ह्यासाठी म्हणजे समजा जिथं शाळा उभारणं शक्य आहे किंवा बंद न करणं शक्य आहे ते बंद न करता सुरू ठेवल्या पाहिजेत. बरोबर. जिथं नव्याने सुरू करणं शक्य नाही तर त्या प्रत्येक वाडी वस्तीचा विचार शासनाने केला पाहिजे. बरोबर. आणि तिथून किमान त्यांची ट्रान्सपोर्ट व्यवस्था किंवा त्यांना त्याच्यासाठी काही हे देणं म्हणजे काही अनुदान देणं, ह्या गोष्टी केल्याशिवाय आणि 100% मुलं शिक्षणापर्यंत गेल्याशिवाय हे म्हणजे कुठल्याही प्रकारची सुधारण्याचा काही अर्थ नाही असं मला वाटतं. सारे शिकले पुढे शिकले पाहिजेत, मुलं शिकली पाहिजेत, मुली शिकल्या पाहिजेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.